संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय। आता इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी विधानसभेचं वातावरण थोडं तापू लागलेलं आहे। हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस म्हटले होते की मला आता शांत झोप लागते, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये असं काय झालं की हर्षवर्धन पाटलांची पुन्हा झोप उडालेली आहे। या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण प्रश्न करूया की आता हर्षवर्धन पाटील हे विधानसभेला कुठल्या तिकिटावरती नेमकी लढतील। साहेबांना जे शब्द दिलता लोकसभेच्या वेळेस त्यांनी जर शब्द नाही पाळला तर साहेबांनी तुतारी घ्यावी आणि इंदापूर तालुक्यात तुतारीवर साहेब प्रचंड मताने निवडून येणार आहेत। आणि दुसरा असा विषय आहे की साहेबांनी कोणतं चिन्ह घ्यायचे साहेब ठरवते, पण जनता साहेबाच्या पाठीमागं आहे। आणि 2024चा आमदार फिक्स ओनले हर्षवर्धन पाटील, ओनले हर्षवर्धन। या तुम्ही मतदान आम्ही करून धावतो। तर इंदापूर तालुक्यातील जे काही सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका अशी आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घ्यावी। या ठिकाणी काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर थोडीशी झोप शांत लागते, परंतु आता हर्षवर्धन पाटलांची झोप उडालेली आहे असं चित्र पाहायला मिळतंय। हर्षवर्धन पाटलांनी नेमकी कोणत्या पक्षातून उमेदवारी घ्यावी? काय ना, तुतारीतून उमेदवारी घेतली पाहिजे। कारण सुप्रिया सुळेचे साहेबांचं त्यांच्यावर प्रेम आहे। जरी वैयक्तिक काय झालं असेल चूक, माणसाहून चुका होतात, त्यांचं वय झाल्यामुळं त्यांनी जरी भाजपमध्ये गेले असते आतापर्यंत 20 वर्षात कुठलेही काम भाजपमधून त्यांचं तालुक्याचं झालेलं नाही। सर्वसामान्य गरिबाचा नेता आहे हा आणि करतोच नाही आणि प्रशासन गाजवलेला माणूस आहे, त्याच्यामुळं तुतारी घेणे योग्य आहे। अपक्षपेक्षा तुतारी साहेबाच्या पाठीमागे जाणं फार महत्त्वाचं आहे। अजित पवार म्हणजे पुढचा माणूस आहे, ते काय बोलायची गरज नाही। गेल्या वेळेस आता झालेल्या लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांनी अजितदादा पवार यांचं काम केलं, लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं, परंतु त्यांची फसवणूक होते असं काय वाटतंय का तुम्हाला? फसवणूक होते, फसवले आतापर्यंत अजित पवार। आता हर्षवर्धन पाटलांना तुतारी हातामध्ये घ्या असं सांगितलं होतं, परंतु काँग्रेसमध्ये ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील होते त्यावेळेस काँग्रेसमधील आता काही नेते म्हणतात की हर्षवर्धन पाटलांनी महाविकास आघाडीमध्ये येऊ नये, त्याबद्दल काय आपली? सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणला, हायकमांड म्हणलं नाही ना तसं। बाळासाहेब थोरातांची भूमिका आहे तसं नाही म्हणून। तर लक्षात घ्या, हर्षवर्धन पाटलांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती घडामोडी चालू आहेत, त्यांच्या बंगल्यावरती या घडामोडी चालू आहेत। हे बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटामधील हा त्यांचा बंगला आहे आणि या बंगल्याच्या परिसरामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते त्याचबरोबर महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। काय प्रतिक्रिया आहे? हर्षवर्धन पाटलांनी तुतारी चिन्ह उभं राहावं, 100% निवडून येणार। बरोबर, मराठा समाजामधून तर 2-3 उमेदवार उभा राहिले तरी सुद्धा हर्षवर्धन पाटील निवडून येणारच। तर लक्षात घ्या, कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातामध्ये घ्यावी असा सर्वसामान्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मानस आहे। महाराष्ट्र लोक न्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, बावडा, इंदापूर।